माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त लाडकी बहीण व बांधकाम योजनेचे ऑनलाईन मोफत फॉर्म भरण्याचे शिबिर संपन्न। लोकनेते माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजप कामगार मोर्चाचे महानगर अध्यक्ष सुरेश भाऊ लोट यांच्याकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व बांधकामगार योजना यांचे ऑनलाईन फॉर्म विनामूल्य एकदिवसीय शिबिर आज नांदेड शहरातील नवीन कवठा परिसरात महात्मा बसवेश्वर चौक येथे आयोजित करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शेकडो महिलांची उपस्थिती होती। यावेळी त्यांच्या समवेत सुरेश भाऊ लोट, शिवा लोट, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री लाडकी बहिणा या योजनेचा आज या ठिकाणी शुभारंभ करण्यात आलेला आहे व कामगाराच्या सदस्य नोंदणी ते फॉर्म या ठिकाणी भरून घेण्यात येत आहे। मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशाप्रमाणे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी जे आदेश दिले त्याप्रमाणे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर मी खासदार साहेबाला शुभेच्छा देतो की साहेब तुम्ही लवकरात लवकर विधानसभेवर मंत्री बनून यावं, बस आमची एवढीच इच्छा आहे। एवढंच बोलतो। 2 ऑगस्ट नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र लोकनेते आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांचा वाढदिवस होता। त्याच निमित्ताने आज नवीन कवठा प्रभागामध्ये भारतीय कामगार मोर्चाच्या वतीने सुरेश भाऊ लोट यांच्या वतीने महिलांसाठी साहेबाच्या वाढदिवसानिमित्त एक सप्रेम भेट म्हणून माझी लाडकी बहीण या शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आज या ठिकाणी जवळपास 500 ते 700 महिलांचं या ठिकाणी नावाची नोंदणी आपण या ठिकाणी करून घेणार आहोत आणि या व्यतिरिक्त समजा या प्रभागामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये कोण्याही महिलेची नावाची नोंदणी करायची असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा, मी एवढी विनंती करतो। आणि आत्ताच काही वेळेखाली या ठिकाणी साहेबाचा वाढदिवस आम्ही या ठिकाणी साजरा केला आणि शिबिराला सुरुवात केली। आता मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला भगिनी उपस्थित आहे, त्यांच्या सर्वांची नावाची नोंदणीचा प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे। मी परत एकदा सर्वांना आवाहन करतो की आपल्या हितासाठी हा शिबिर आयोजित केलेला आहे। समजा पुढच्या काळामध्ये चलून कोणाला अजून याची आवश्यकता पडली तर आम्ही हा शिबिर परत एकदा आयोजित करू। परत महिलांच्या हितासाठी हा कार्यक्रम आम्ही नंतर अजून शुभेच्छा। आणि मी साहेबाला वाढदिवसाची लाख शुभेच्छा देतो। साहेबाच्या हाताने असेच चांगले कार्य घडो। साहेबाच्या आदेशाप्रमाणे आम्ही हे सर्व सामाजिक कार्यक्रम उपक्रम राबवित असतो आणि मी आज साहेबाच्या वाढदिवसानिमित्ताने साहेबाला शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या विधानसभेला साहेब लवकरात लवकर आमदार होऊन मंत्रिपदाची शपथ घ्यावी, माझी एवढीच इच्छा आहे। मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवितो। धन्यवाद। जय हिंद।